नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव विद्यामंदिर इथं भीषण आगीमध्ये निम्म्या गावाची राख रांगोळी झालेली आहे। या आगीमध्ये शेतकऱ्यांच्या गोठ्याला बांधलेली जनावरं दगावली असून अनेकांची घरं जळाल्यानं संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। धामणगाव विद्यामंदिर या गावाला लागूनच शेती आहे। शेतीमध्ये एका व्यक्तीनं पालापाचोळा जाळला। सायंकाळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यानं जळालेला पालापाचोळा गावापर्यंत पोहोचला। उन्हाळा असल्यानं अनेकांनी घरासमोर लाकडं जमा गोळा केलेली होती। त्यामुळे आगीनं वेग पेट घेतला। बघता बघता निम्म्या गावातील घरं आगीच्या विळख्यामध्ये सापडली। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अचानक लागलेल्या आगीनं काही वेळातच भीषण रूप धारण केलं आणि वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्यानं संपूर्ण गावामध्ये पसरली। अनेक कुटुंबांना आपले संसार वाचवण्यास वेळच मिळाला नाही। घरातील धान्य, कपडे तसंच इतर जीवनावश्यक साहित्याची जळून राख रांगोळी झाली आहे। अतिशय पायाभूत सुविधा मुख्य करण्यासाठी जी नवीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि अकॅडमिक शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि त्यामुळे हवा धुंद चालली आणि सर्व त्यामुळे ही आग दिलं अतिशय वेगाने पसरली त्याच्या भूमिपूजनाचा हा सोहळा इथे पार लोकांची पडत घरं आहे आणि झालेली मला अतिशय आनंद आहे। आहे की सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही, लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि यापुढे विद्यापीठामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत। काही बकऱ्या किंवा जनावरांचा त्या ठिकाणी पॅम्पलेट दिलेलं आहे शासन रात्री पण पूर्ण वेळ त्या ठिकाणी वेळेवर उपस्थित होतं। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आहे, केलेलं आहे। पालकमंत्री बावनकुळे साहेब हे स्वतः लक्ष ठेवून होते। ते स्वतः आता त्या ठिकाणी चाललेले आहे आणि मग त्याच्या रिपोर्टच्या अनुसार या लोकांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भात सरकार पुढाकार घेईल।